मंचावर उपस्थित आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि पक्ष संघटनेला 24 तास 7 दिवस सातत्याने वाहून घेणारे आपले सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, मंचावर उपस्थित आपले केंद्रीय मंत्री, मुंबईतील लोकप्रिय खासदार पीयूष गोयलजी आणि ज्यांच्या अभिनंदनासाठी आपण सगळेजण आज जमलो आहोत, जरा जोरदार टाळ्यांनी ज्यांचं स्वागत करूया अमित साटमजी. थोडा आवाज अजून वाढवला तरी चालेल, जरा जोरदार होऊ द्या एकदम. आज खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला थोडा उशीर झालाय, त्यामुळे देवेंद्रजींची परवानगी मागून माझं वक्तव्य मी अतिशय 2 मिनिटातच संपवतोय. आपल्या सगळ्यांनाच आज आनंद या गोष्टीचा आहे की या ठिकाणी, याच सभागृहामध्ये, याच डोममध्ये 2 राजकीय पक्ष आणि बाकी बराती अशा सगळ्यांनी मिळून काही महिन्यापूर्वी एक मेळावा घेतला. तो वरून खालपर्यंत आणि खालून वरपर्यंत भरण्यासाठी त्या 2 भावांच्या पक्षांना कधी टीजर रिलीज करायला लागला, कधी ट्रेलर दाखवायला लागला. पण भारतीय जनता पक्षाची ताकद ही टीजर आणि ट्रेलर मध्ये नाही, तर अध्यक्षांनी टिचकी मारली तर एवढी संख्या त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून आता हे स्पष्ट आहे, मुंबईत आवाज कोणाचा? मुंबईत आवाज कोणाचा? वरचे मुंबईत आवाज कोणाचा? आणि जरा कॅमेरामॅनला माझी विनंती आहे, जरा वरून खालपर्यंत दाखवा. काही लोकांची आजची रात्र ही झोप उडून जाईल. आणि झोप उडण्याचं कारण पण आहे, कारण आता आमचा अध्यक्ष अमित झालेला आहे. आणि अमित या शब्दाचाच अर्थ आहे असीम, अपरिमित, अंतहीन. जिसका कोई अंत नहीं कर सकता वो अमित होता है. आणि म्हणून एका बाजूला रवींद्र रूपी सूर्य आणि दुसऱ्या बाजूला ज्याला कोण भिडूच शकत नाही असा अमित, हे 2 शस्त्र देवेंद्रजींच्या हातामध्ये आहेत. आणि तसं कमी पडणार नाही, पण पडलं तर मी आहेच प्रवीण. आणि मी आहे म्हणजे तू माझ्याबरोबर आहेस. आज अतिशय आनंद या गोष्टीचा होतोय की एक तळागाळातून जमिनीवर काम करता करता स्वतःचं नेतृत्व उभं करणारा एक कार्यकर्त्यांमधला अध्यक्ष झालेला आहे. कुठल्याही पद्धतीने भ्रष्टाचाराशी तडजोड नाही, कुठल्याही पद्धतीने विचारधारेशी तडजोड नाही. अमित म्हणजे लोकांच्या, नागरिकांच्या चळवळीतनं निर्माण झालेलं नेतृत्व आहे. आणि म्हणून मला बाकीच्या पक्षांच्या अध्यक्षांची नावच घ्यायची नाहीत, त्यांची नावं घेऊन त्यांना मोठंही करायचं नाही. पण आज जर अन्य पक्षांच्या मुंबईच्या अध्यक्षांशी तुलना केली तो 100 आना 100 ये अमित साटम है, बाकी तो रेस में भी नहीं है. आणि म्हणून अमितला केवळ शुभेच्छा देण्यासाठी मी उभा आहे. थोडी माझी मनस्थिती पण विचित्र आहे.
देवेंद्रजी यासाठी कारण आईच्या घरून आता मावशीच्या घरी मी गेलेलो आहे. संघटना ही माझी आई आहे, सरकार आई रूपी मावशी आहे. पण आईकडून मावशीकडे गेलो तरी घराण्याचा झेंडा जिंकवल्याशिवाय गप्प बसायचा नाही, हीच भूमिका आपल्या सगळ्यांची आहे. बोलायचे विषय खूप आहेत, पण आपल्याला अमित साटम यांना ऐकायचं आहे, देवेंद्रजींना ऐकायचं आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो. या विजयी संकल्पात जो संकल्प देवेंद्रजींच्या, रवींद्रजींच्या, अमितजींच्या नेतृत्वात आपण ठरवू, आई भवानी आपल्याला 100% यश देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.